नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण आलो आहे श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड या गावामध्ये. आणि इथे जे आहे मागच्या शुक्रवारी, म्हणजे आज चौथा दिवस आहे, 4 दिवस झाले पूर्ण. शुक्रवारी संध्याकाळी 4-5 वाजता पाऊस सुरू झाला होता. पाऊस असा झाला की जास्त म्हणता येईल 2 ते 2.5 तास पाऊस झाला. चांगल्यापैकी म्हणजे वल खाली गेली होती एक 6-7 इंच. आणि हे बघा, असं अजूनही जर आपण पाहिलं तर असा सहजाचा गट्टू होतो आहे, अशा प्रकारची ओल आहे. आता इथं काय ठिबकचं पाणी केलं नाही, तर या बागेत काय चेंजेस झाले ते तुम्हाला सांगायसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि शेतकऱ्यांना पण विचारू की त्यांनी हा ताण कसा दिला होता, त्यानंतर किती वर्ष झाड आहे, आणि त्यानंतर त्यांना ताणावर जाता जाता काय अनुभव आले. तर आता एक सांगू इच्छितो की आता असा पाऊस ज्यांना होईल पुढं किंवा झाला असेल, त्यांनी काय बघायचं आहे. जेव्हा रोपडा बाग असतो, जेव्हा समजा 4 वर्ष 5 वर्षाचा बाग असतो, तेव्हा फुलं आपल्याला आतमध्ये बघायची असते. तर असं झाडाच्या आतमध्ये जाऊन हे जे आपल्याला आता हे ते 3 पानं दिसते तुम्हाला, ह्या 3 पानामध्ये बघा डोळे फुगलेले आहे. हे जे दिसते तुम्हाला बघा, डोळे फुगले बाहेर याच्या अवस्थेमध्ये आहे. याच बागेमध्ये 4-5 ठिकाणी आपण डायरेक्ट फुलं पण बघितलेले आहे. फुलं सुरू झाले यायला, म्हणजे इतका तो पाऊस त्याला मानवला आहे झाडाला. तर अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये फुलं लागणार आहे आणि आतमध्येच आपल्याला पाहायचं आहे. डोळ्यामध्ये आपल्याला फुगीर भाग दिसतो आहे की लंबुडका भाग दिसतो आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे जे असते काडी पानगळ झाली ह्याच्यातून आपल्याला फुलं भेटणार आहे. ते ह्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवत राहायचं आहे, फुल कधी निघणार आहे. आता याला कुठला स्प्रे घ्यायचा ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठला स्प्रे आपल्याला पुढं घ्यायचा आहे आणि पाण्यासोबत काही सोडायचं आहे का. हे बघा, हे सगळ्यात चांगले फुगलेले डोळे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कुणी पण दिसते. तर त्या कुणीमध्ये फूल असण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात आपल्याला ते लक्षात येईल. तुम्हाला पण हेच बघायचं आहे की आपल्याला फुलं कुठे येते आणि कशा प्रकारची यायला पाहिजे. म्हणजे फुलं यायच्या आधी आपलं जे कळीचं औषध आहे किंवा आपलं न्यूट्रिशन आहे ते गेले पाहिजे, तरच ती कळीत रूपांतर होते त्याचं, अन्यथा ती नव्हती जाऊ शकते. तर अशा प्रकारे आता हे कंडिशन आहे. अशी कंडिशन विदर्भामध्ये किंवा बाकीच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढच्या 1 आठवड्याभरात होईल. 2-3 तारखेला जो काय पाऊस होईल, त्या पावसानंतर काय ऑब्झर्वेशन करावं लागते ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं. आता आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ ही बागेचं वय, ताण कसा दिला होता, आपलं त्यांना काय सहकार्य मिळालं, आणि इथे फुलाची संख्या त्यांना कशी वाटते, फुलं निघू राहिले का, किंवा पुढचं पाणी कसं द्यायचं. तर नमस्कार साहेब. नमस्ते. तुमचं नाव सांगा प्रथम. भाऊसाहेब ज्ञानदेव इंगळे. बरं, बाग किती वर्षाचा आहे हा बाग 30 जूनला 3 वर्षाचा होईल. ह्या 30 जूनला 3 वर्षाचं होईल. हो. म्हणजे 3 वर्ष अजून कंप्लीट झालेलं नाही. 35 महिने. हे जे झाड तुम्ही बघताय 35 महिन्याचा आसपास बाग झालेला आहे हा. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे शेतकरी बंधूंना की 35 महिन्याचा बाग करण्यासाठी आपण काय इथे मेहनत घेतलेली आहे, आणि काय शेणखत वगैरे, खतं, काय आंतरपीक वगैरे सगळं याच्यातून जे मिळालं आहे ते सर्व तुम्ही सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता याला ताण आपण किती दिवसाआधी सुरू केला होता. तानाचं असं आहे, 15 मार्चला शेवटचं फ्लोचं पाणी दिले आपण. 15 मार्चला शेवटचं फ्लोचं पाणी, आणि त्याच्यानंतर ड्रिपवर 2-2 तास दर 4थ्या दिवशी. ओके, किती दिवस तसं. 13 एप्रिलपर्यंत. 13 एप्रिलपर्यंत. 13 एप्रिलपासून पाणी पूर्ण बंद केलं. पूर्ण बंद केलं. तर ताण हा जास्त झाला होता खूप की मध्यम होता. ताण नाही, म्हणजे 80% म्हणजे बऱ्यापैकी जास्त झाला. हां, भरपूर जास्त झालं. हां, आणि 4 दिवसाआधी पाऊस झाला, त्याच्या आधी तुम्ही 1 तास पाणी दिलं होतं. हो, 1 तास पाणी दिलं होतं. हां, त्यामुळं हे झाडं अजूनही जे दिसते दुपारचे पान थोडंसं आपल्याला अजूनही वाकलेलं दिसते, जरी डोळे फुगत असले तरी पण हे दुपारचं होते, संध्याकाळचं नाही, फ्रेश वाटते झाडं. एकदम. ओके. आणि आता आपण जे ऑब्झर्वेशन केलं बागेमध्ये, तर आपल्याला किती झाडावर असे फुलं दिसलेत. बरेचसे दिसले आपले 4-5 झाडांचे. 4-5 झाडावर आपल्याला फुलं दिसलेत. हो. आणि बाकीचे डोळे बाहेर पडून असे उमलण्याच्या स्थितीत आले. म्हणजे आपल्याला जवळजवळ सक्सेस होत आहे. आता याला जे पाणी द्यायचं आहे, म्हणजे पाणी किती द्यायचं आहे
ते तुम्हाला सांगतो आणि शेतकरी बंधूंना पण सांगतो बाकीच्या, की याला पाणी कसं कसं द्यायचं किंवा खालून काय सोडायचं आणि फवारणी काय घ्यायची. तर शेतकरी बंधूंनो बघा, आता याला आपण काय करणार की डबल लाईन आहे आणि इनलाईन आहे इथे. तर इनलाईन असल्यामुळं 1.25 फुटावरचे एक 1.25 फुटावर ड्रिपर आहे आणि एका झाडाला जवळजवळ 6 ड्रिपर आलेले आहे. 6 इकडे 6 इकडे, म्हणजे जवळजवळ आपण म्हणू 12 ड्रिपर आहे. आणि एका ड्रिपरमधून 4 लिटरचा डिस्चार्ज येतात मिळतो. तर 12×4 = 48 म्हणजे तासाला 50 लिटर पाणी इथे जाईल असा अंदाज आपण धरतो आहे. तर आपल्याला 2 तासाचे दिवसाआडचे 3 पाणी द्यायचे आहे अशा प्रकारच्या बागेला. आणि ज्यांना पाऊस होणार आहे पुढं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, नाहीतर तुम्ही आतापासून सुरू करा पाणी द्यायला, तसं नका करू. तर इथे आपल्याला काय करायचं की 2-2 तासाचे 3 पाणी द्यायचे दिवसाआड. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या पाण्यासोबत आपल्याला 0-60-20 आणि बोरॉन सोडायचं आहे पाण्यासोबत खालून ड्रिपने. 0-60-20 एकरी 5 किलो आणि बोरॉन एकरी अर्धा किलो असं सोडायचं आहे. दुसऱ्या स्प्रेसोबत आपल्याला 12-61-0 सोडायचं आहे एकरी 5 किलोच. तर अशा प्रकारे आपल्याला 2 पाण्यासोबत आपल्याला 2दा वॉटर सोल्युबल हे द्यायचं आहे. त्यानंतर स्प्रेमध्ये आपण मागच्या वर्षीप्रमाणेच ताबोली 0-40-37 किंवा 0-9-46 आणि मायक्रोट्रेन चांगल्या कंपनीचं चिलेटेड मायक्रोट्रेन असा स्प्रे घेणार आहे पहिला स्प्रे. तर पहिलं पाणी दिल्यावर म्हणजे आता जे पाणी देऊ आपण शक्यतोवर उद्याच देऊ. आजची तारीख आहे 26 तारीख आहे आजची, 26 मे. आपण इथे 27 मेपासून जे पाणी देणार आहे तर 27 मे नंतर 28 किंवा 29 तारखेला आपण स्प्रे घेणार आहे याला. आता हे जे टेम्परेचर आहे पुढं बघा ढगं दिसते तुम्हाला, असे 3-4 वाजता आपल्याला ढगाळ वातावरण चालू होऊन जाते. त्याच्यामुळं ह्या टेम्परेचरचा काही याच्यावर इफेक्ट होणार नाही. विदर्भामध्ये सध्या टेम्परेचर खूप चालू आहे, त्यामुळे त्यांनी जेव्हा अशी कंडिशन त्यांच्याकडे होईल तेव्हा या गोष्टीचा विचार करायचा आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढं काय करायचं आहे हे लक्षात येईल. तर आता स्प्रे झाला आपल्याला 28-29 तारखेला आपण स्प्रे घेणार. स्प्रे सांगितलंच आहे ताबोली 0-9-46 0-40-37 0-9-46 किंवा 0-40-37 किंवा आणि त्याच्यासोबत एक चिलेटेड मायक्रोट्रेन हा स्प्रे पहिला घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 दिवसात कळी दिसणं अपेक्षित आहे. 6 दिवसात जर कळी नाही दिसली, चांगली दिसली नाही, कमी वाटली, तर पुढचा स्प्रे आपल्याला काय घ्यायचा आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. किंवा मला तुम्ही कमेंट्स करू शकता आणि किंवा व्हॉट्सअपला तुमचे फोटो पाठवूनही तुम्ही प्रश्न विचारू शकता, जेणेकरून फक्त व्हॉट्सअपला रिप्लाय मिळायला वेळ लागतो. आणि जर तुम्हाला आपल्या कन्सल्टन्सी घ्यायची असेल ऑनलाईन कन्सल्टन्सी, तर ऑनलाईन कन्सल्टन्सीची पण व्यवस्था आपण करून ठेवलेली आहे, जेणेकरून फोटो आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला योग्य सल्ला वेळेवर मिळाला पाहिजे आणि तुमचं नुकसान होऊ नये. त्यासाठी एक फी आहे, ती तुम्ही कॉल करून विचारल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल आणि ती भरून तुम्ही ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला पुढच्या 10 ते 12 दिवसाचं नियोजन करायचं आहे. 2 स्प्रे, 2दा वॉटर सोल्युबल आणि 3 पाणी. त्यानंतर पाऊस जर नाही आला तर ते कंटिन्यू करायचं आहे, पण पाऊस येईल असं अपेक्षित आहे. तर आज जी माहिती तुम्हाला मी दिली ही तुम्हाला समजली का, किंवा याच्यामध्येही तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा माहिती पाहिजे होती ती कमेंट्समध्ये विचारा, जेणेकरून त्यावरही तुम्हाला व्हिडिओ बनवला जाईल आणि योग्य ती माहिती दिली जाईल. धन्यवाद.